पुन्हा एकदा कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल माफी मागतो सगळ्यांची आणि सगळ्यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल आभार मानतो. सुरू करूया. स्वरसाधना कराओके सिंगिंग स्टुडिओ प्रस्तुत गुजरा हुआ जमाना. स्वरसाधना कराओके ग्रुप सिंगिंग ग्रुप काही अनवट हटके कार्यक्रम सादर करण्याकरता प्रसिद्ध आहे. तसंच ओपन माइक इव्हेंट्स जुन्या काळातील दिग्गज गायक, गीतकार, संगीतकार यांच्या जन्मदिवशी ओपन माइक कार्यक्रम सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अक्षरशः 12 तास लोकांसाठी ओपन असतो. स्टुडिओमध्ये स्वरसाधना कराओके स्टुडिओ चिंचवड इथे स्थित आहे. तिथे कार्यक्रम असतो. याच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मेट्रो स्टेशनवरती ओपन माइक इव्हेंट्स स्वरसाधना कराओके सिंगिंग स्टुडिओनी सादर केलेत. याआधी रामकृष्ण मोरे चिंचवड इथल्या प्रेक्षागृहामध्ये देखील अनेक हटके कार्यक्रम, तलत महमूद, हेमंत कुमार यांच्यावरचे कार्यक्रम, 1 2 3 की सुरेली महफिल म्हणजे सोलो, ड्वेट आणि ट्रायो गाण्यांचा कार्यक्रम सादर केला होता. स्वरसाधना संगीत स्टुडिओनी एक म्युझिक कॉम्पिटिशन, एक संगीत स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याच्यातील विजेत्या गायकांचा देखील एक कार्यक्रम रामकृष्ण मोरे इथं सादर केला होता. आणि असाच त्याच सिरीजमधला, त्याच धर्तीवरती अजून एक अभिनव कार्यक्रम सादर करतोय, गुजरा हुआ जमाना. हा जो कार्यक्रम आहे हे आमच्या स्वरसाधना कराओके सिंगिंग स्टुडिओमधले सर्वात वरिष्ठ गायक, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, मेंटर किशोरजी पंड्या अंकल यांचा स्वप्नातला प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे. अत्यंत जुन्या काळातली गाणी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्याच्या दरम्यानची गाणी ते स्वतः उत्तम गातात आणि सगळ्या गायकांना त्यांनी त्यांच्याकडून ही गाणी तयार करून घेतलीत. तर त्यांचा हा स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. हा कार्यक्रम कुंदनलाल सहगलजी, पंकज मलिक, जगन मोय मित्रा किंवा ज्यांना आपण जगमोहन सुरसागर म्हणून ओळखतो त्यांच्या गाण्यांवरती आधारित आहे. काही द्वंद्वगीतं, काही ड्वेट्स देखील याच्यामध्ये आहेत. खरं म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं. सभागृहाची उपलब्धता जेव्हा आहे त्यानुसार आम्ही सभागृह बुक केलं होतं. पण योगायोगाने मित्रांनो आज कुंदनलालजी सहगल यांचा जन्मदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले पहिले सुपरस्टार गायक अभिनेते कुंदनलालजी सहगल यांना मानवंदनेसाठी आपण हा कार्यक्रम सुरुवात करूया. अर्थात मी त्यांचे काही आठवणी आणि हे सांगतो, पण उशीर झाला आहे त्यामुळे मी मध्ये मध्ये काही माहिती जरूर तुम्हाला देईन गाण्यांविषयी. म्हणजे जेव्हा तुम्ही हे गाणं नंतर ऐकाल त्यावेळेला तुम्हाला त्याचा विशेष रस घेता येईल. विशेष उशीर न करता आपण पहिलं गाणं सुरुवात करूया तातडीने. पहिलंच गाणं कुंदनलालजी सहगल यांनी गायलेलं. चित्रपट प्रेसिडेंट, 1937 मधला चित्रपट. न्यू थिएटर्स नावाची कलकत्त्यामधली एक चित्रपट संस्था होती. त्यांची ही एक सोशल रोमॅन्टिक फिल्म होती. नितीन बोस हे त्याचे दिग्दर्शक होते. बंगाली व्हर्जन होतं त्याचं दीदी. सहगल स्वतः KL सहगलजी, लीला देसाई आणि कमलेश कुमारी असा प्रेमाचा त्रिकोण याच्यात दाखवलेला आहे. प्रेसिडेंट म्हणजे राज्याचे, राष्ट्राचे प्रेसिडेंट असं नाही आहे. एका सुशिक्षित महिला एका कंपनीची प्रेसिडेंट असलेलं भारतात चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा दाखवण्यात आलं. ती सुशिक्षित महिला स्वतःची प्रभावती कॉटन फॅक्टरी किंवा असं काहीशा नावाने ती चालवत असते. कुंदनलाल सहगल तिथे नोकरी करत असतात. तिथल्या जुन्या मशिनरीविषयी काही दुरुस्ती सुचवतात आणि त्यांना नोकरी घालवावी लागते. दुसऱ्या दिवशी तिथे अपघात होतो आणि यांना चूक कळते. त्यांना परत बोलवण्यात येतं. मग प्रेम, पण तोपर्यंत यांचं दुसरा कोण सुरू झालेला असतो आणि त्या प्रेसिडेंटची ती बहीण असते. असं काहीशी या चित्रपटाची कथानक आहे. अत्यंत सुंदर गाणं. मी बोल सांगत नाही, तुम्ही ऐका. मूळ गायक कुंदनलालजी सहगल, आपल्यासमोर सादर करतील दिलीपजी पाठक.